मनपा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, अंगणवाडी मदतनीस, सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिकेच्या प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत आवाज उठवला असून संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे। आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत सोलापूर महानगरपालिका रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मानधन, अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीचे प्रश्न, अतिरिक्त कार्डियाक रुग्णवाहिका तसेच सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या ग्रेड पेचा प्रश्न उपस्थित केला। आरोग्य विभागाच्या पुरवणी मागणी R1 वरनं बा क्रमांक 238 वरनं एक मिनिट सोलापूर महानगरपालिकेचे जे विशेष तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव या ठिकाणी आपल्या सरकारकडे प्रलंबित आहे। मागच्या आठवड्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे स्वतः आरोग्य अधिकाऱ्यांना जाऊन रुग्णाची प्रसूती करावी लागली होती। एखाद्या GRचा आधार घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधनवाढ त्या ठिकाणी रोखू नये। तज्ज्ञ डॉक्टरांचं मानधनवाढ देण्यासोबत या शासनाने निर्णय घ्यावा अशी विनंती करतो। तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील पब्लिक हेल्थ नर्स यांचं सन 2017 पासून 4300 रुपये ग्रेड पे मिळण्यासाठीचा ठराव मंजूर केलेला आहे। तोही विषय अध्यक्ष महोदय आपल्या सरकारकडून प्रलंबित आहे, त्याची मागणी लवकरच पूर्तता करावी। तसेच सोलापूर शहर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे एक कार्डियाक रुग्णालय सोलापूरला अतिरिक्त मिळावं अशी मागणी आपल्याकडे या माध्यमातून करतो। महिला व बाल कल्याण विभागाच्या क्रमांक 1 बाबवरनं 316 क्रमांकवरनं मी बोलतो अध्यक्ष महोदय की अंगणवाडीमध्ये जे महिला काम करतात त्यांचं मदतनीस या पदावरनं अंगणवाडी सेविका या पदावर पदोन्नती झाल्यानंतर मुख्य सेविकेच्या परीक्षेला बसण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो। आणि सोलापूर शहरातील हद्दवाढ भागामध्ये अंगणवाडी वाढवणं गरजेचं आहे। पूर्वीची जी संख्या आहे ती फक्त सोलापूर शहरातलीच आहे, तर आता जे हद्दवाढ भागातले 12 गावं समाविष्ट झालेले आहेत त्या अनुषंगाने आणखी अंगणवाडी वाढ। यावर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे, तर आरोग्य मंत्री डॉक्टर प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले। आमदार देवेंद्रजी कोठे यांनी अंगणवाडी सेविकांच्या परिवेक्षितेतील पदाच्या पदोन्नती संदर्भामध्ये काही अडचणी ज्या मांडलेल्या आहेत त्याची सुद्धा नोंद घेऊन त्या आणखीन सुरळीत कशी करता येईल ती पदोन्नतीची प्रोसेस यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील। आणि नवीन अंगणवाड्यांसाठी शासनाने जे केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्यामध्ये त्यांच्याही विधानसभा क्षेत्रातील काही असतील त्याचा सुद्धा पाठपुरावा हा विभागाकडून केला जाईल। यावेळी तालिका सभापती समाधान आवताडे यांनी बोलण्याची संधी दिल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांचे आभार मानले।